ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. मोटरसायकल स्वारास लुटणाऱ्या टोळीचा 4 तासात गुन्हा उघड. वसमत ते परभणी या रस्त्यावरून मोटरसायकलवर जाणाऱ्याला 6 अट्टल गुन्हेगारांनी हातात धारदार शस्त्र, खंजर व कत्तीचा धाक दाखवून जबरदस्तीने 10,000 रुपये लुटल्याची घटना दिनांक 31 मे रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासातील चक्र फिरवीत 3 आरोपींना जेरबंद करत गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील गुन्हेगारी विरुद्धच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासंदर्भाने नेहमी नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, पेट्रोलिंगच्या सूचना देतात. त्या अनुषंगाने 31 मे शुक्रवार रोजी पोलीस स्टेशन हट्टा हद्दीत पेट्रोलिंग चालू असताना पोलीस स्टेशन हट्टा येथील 6 पोलीस निरीक्षक गजानन बारोटे यांना सकाळी 3 वाजता माहिती मिळाली की जितूसिंग प्रेमसिंग राजपुरोहित राहणार परभणी हे वसमत ते परभणी मोटरसायकलवर जात असताना आरळ गावच्या वळणावर आले. 2 मोटरसायकलसह 6 इसमांनी हातात धारदार शस्त्र, खंजीर व कत्तीच्या सहाय्याने त्यांची मोटरसायकल क्रमांक MH38U 6274ला अडवून लाथाबुक्क्याने मारहाण करून धारदार खंजीर व कत्तीचा धाक दाखवून त्यांचे पॅन्टीच्या खिशातील 10,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बारोटे व रात्रगस्ताचे अंमलदार हे घटनेच्या ठिकाणी तात्काळ पोहोचले व त्यांनी तेथील जखमी नामे जित्तूसिंग प्रेमसिंग राजपुरोहित यांना व इतर साक्षीदार यांना भेटून घटनेची हकीकत जाणून घेतली. जखमींना पोलीस स्टेशन हट्टा येथे घेऊन आले. जितूसिंग प्रेमसिंग राजपुरोहित वय 44 राहणार कृष्णनगर वसमत रोड परभणी यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन हट्टा 0250/2024 कलम 395-398 भादवी प्रमाणे दाखल करून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बारोटे हे करीत आहेत. त्यांच्यासोबत असलेले अंमलदार पाईकराव सूर्यवंशी सुरोशे गडगिळे यांनी घटनेच्या आजूबाजूच्या गावांना सतर्क करून सदर संशयित इसमाचा शोध घेतला असता नमूद गुन्ह्यातील मोटरसायकल व 3 इसम मिळून आल्याने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करून गुन्हा उघडकीस आणला. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बारोटे यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रेमसेनजीत जाधव चव्हाण भारशंकर याचे एक पथक व पोलीस उपनिरीक्षक गोविंद जाधव, प्रफुल्ल आडे, शेख इक्बाल असे पथक तयार केले. त्यांनी हट्टा हद्दीत नमूद गुन्ह्यातील इतर आरोपीचा शोध घेऊन 1 मोटरसायकल व 3 आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन हट्टा येथे घेऊन आले. आरोपीची सखोल चौकशी केली असता आरोपी ज्ञानेश्वर बालाजी लोखंडे वय 24 राहणार पिंपळा लोखंडे तालुका पूर्णा जिल्हा परभणी, बालाजी काशीनाथ पवार वय 23 राहणार अवई तालुका पूर्णा जिल्हा परभणी, साईनाथ लक्ष्मण कदम वय 18 राहणार हडको नांदेड, आदित्य उर्फ दिल्या प्रदीप चौदंते वय 18 राहणार वैभवनगर हडको नांदेड यांनी व 2 विधी संघर्षग्रस्त बालकांनी गुन्हा केल्याचे कबूल केले व गुन्ह्यात चोरीस केलेली नगदी 10,000 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले विना नंबरच्या 2 मोटरसायकल किमती अंदाजे 60,000 रुपये तसेच खंजर व 5 मोबाईल किंमत अंदाजे 60,000 रुपये असे एकूण 1,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हा सहाय्यक पोलीस व त्यांचे पथकाने 4 तासात उघडकीस आणला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराटे, पोलीस उपनिरीक्षक प्रसेनजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक गोविंद जाधव, गणेश सूर्यवंशी, कृष्णा चव्हाण, वनराज पाईकराव, मारुती गडगिळे, संदीप सुरुसे, सूर्यकांत भारशंकर, प्रफुल्ल आडे, शेख इक्बाल यांनी वरिष्ठांनी दिलेल्या सूचना मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्यातील आरोपी हे 4 तासात ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.